नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण आरोग्य, शिक्षण, करिअर, प्रॉपर्टी अशा विविध विषयांवर चर्चा करून तज्ञांकडून मार्गदर्शन जाणून घेत असतो. आणि आज आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स अर्थात एनपीए मधून बाहेर कसं पडाल या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि या विषयावरती अधिक मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातले तज्ञ आणि एनपीए कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर विश्वास पानसे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर पानसे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर विश्वास पानसे हे मुंबईतील एनपीए कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख आहेत आणि बँकिंग, कायदेशीर आणि वित्त विषयक सेवा सल्लागार देखील आहेत. डॉक्टर पानसे यांना बँकिंग क्षेत्राचा अनुभव आहे आणि ते अखिल भारतीय एमएसएमईचे सल्लागार आहेत. असोसिएशन एमएसएमई चेंबर ऑफ इंडिया आणि टाटा बिझनेस हब तसंच एनपीए सल्लागार आणि एमएसएमई खात्यांबाबत ते सल्ला देत असतात. एनपीए बाबत कायदेशीर मदत तसंच सेटलमेंटची सोय करणं, पर्यायी स्त्रोतांकडून निधीची व्यवस्था सुलभ करणं ह्या सेवा ते पुरवतात. आणि ह्या सगळ्याचा फायदा एमएसएमई, कर्जदार आणि कर्ज देणाऱ्या संस्थांना होतो. रोजगाराचं संरक्षण, उत्पादक मालमत्तेचं मूल्य राखणं, जीडीपीची हानी दूर करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्योजकतेचं संरक्षण करणं हाच मुख्य हेतू आहे. चला तर अधिक माहिती याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. सरांकडून लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण खरं तर नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स बद्दल बोलणार आहोत. खरं तर एनपीए म्हणजे नेमकं काय आहे आणि ह्याचा अर्थ काय होतो त्याविषयी काय सांगाल? एनपीए म्हणजे बेसिकली जेव्हा एखादा बॉरोवर बँकेकडनं लोन घेतो आणि त्याचं रिपेमेंट सुरू होतं, जर त्यांनी 90 दिवस कंटिन्युअसली रिपेमेंट केलं नाही, जर त्यांनी 90 दिवस रिपेमेंट करू शकला नाही किंवा कुठलाही डिफॉल्ट 90 दिवसापेक्षा जास्त झाला तर ते अकाउंट एनपीए म्हणून कॅटेगराईज केलं जातं. आणि जेव्हा असं अकाउंट एनपीए म्हणून कॅटेगराईज होतं त्याच्यानंतर मात्र बँका तुमच्यावरती खूप स्ट्रॉंग ॲक्शन घ्यायला सुरुवात करतात. इट इज म्हणजे एक प्रकारे हा तुमचा बिझनेसचा एंड व्हायची सुरुवात असते. बँका रिकव्हरी प्रोसेस सुरू करतात आणि रिकव्हरी प्रोसेस सुरू केल्यानंतर विदिन 140 days to 160 days फ्रॉम द डेट ऑफ 13 टू नोटीस अंडर सरफेसी ॲक्ट बँक तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीज, तुमची फॅक्टरी, तुमचा बिझनेस, तुमचं घर हे सगळं जप्त करू शकते. आणि हे जप्त करून बँका त्याचा लिलाव करून ते पैसे वसूल करू शकते. याच्यामध्ये गॅरेंटर्सची पण प्रॉपर्टी इन्व्हॉल्व होते आणि गॅरेंटर्सचे पण अकाउंट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. त्याच्यामुळं एनपीए झाल्यानंतर नुसता बॉरोवरच नाही तर गॅरेंटर सुद्धा खूप मोठ्या अडचणीत येतात. एनपीए झाल्यानंतर बँकांकडे वेगवेगळ्या पद्धतीने रिकव्हरीची सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये आरडीडीबी ॲक्ट, सरफेसी ॲक्ट, आयबीसी ॲक्ट आणि आता नवीन जे कुठे कोऑपरेटिव्ह बँका असतील त्यासाठी एमसीएस ॲक्ट, ह्या वेगवेगळ्या पद्धतीने बँका तुम्हाला तुमच्याकडनं पैसे वसूल करू शकतात. ही लीगल मार्ग झाले. हे करत असताना बँका एक किंवा अनेक मार्ग एकाच वेळी अवलंबू शकतात. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हे सगळी अडचण फेस करणं आणि परत तुमचा बिझनेस जिवंत ठेवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. तर सांगायचा उद्देश हाच की एनपीए झाल्यानंतर तुमची परिस्थिती खूप वाईट होऊ शकते, पण तरीसुद्धा या परिस्थितीनं कसं बाहेर पडावं याच्याविषयी आपण चर्चा करू. अगदी, आणि फार महत्त्वाचा विषय आहे. कारण आज आपण बघितलं तर एनपीए मुळे अनेकांचं जे बॉरोअर्स आहेत त्यांचं नुकसानही झालेलं आहे. तर एनपीए हे आहे तर परफॉर्मिंग मध्ये कसं बदलायचं ह्याबद्दल तुम्ही आज मार्गदर्शन करणार आहात. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की ह्या एनपीएची एक प्रणाली असते, कशा पद्धतीने ही प्रणाली प्रक्रिया असते त्याबद्दल काय सांगाल? आणि पुन्हा एकदा एनपीएचं रूपांतर हे परफॉर्मिंग ॲसेट मध्ये कशा पद्धतीने करायचं त्याबद्दल काय सांगाल? काही मर्यादा असतात का ह्या सगळ्या प्रक्रियेत? मर्यादा आहेत त्या कायदेशीर प्रोसिजरच्या आहेत, त्या बँकांसाठी आहेत. आणि त्या मर्यादेच्यामध्ये बॉरोवरला ॲज सच कुठल्याही प्रकारचं कायदेशीर रिलीफ नाही आहे. बेसिक अझम्पशन हे आहे की तुम्ही पैसे घेतलेत, तुम्ही दिले पाहिजेत. माझं याच्यामध्ये थोडंसं वेगळं मत आहे. जे आपण एकदा अकाउंट एनपीए झाल्यानंतर जे तुम्ही रिकव्हरी प्रोसेस सुरू करता आणि त्या युनिटला किंवा त्या बिझनेसला तुम्ही पूर्णतः वाइंड अप करायच्या मागे लागता. यू आर ट्राइंग टू किल हिम. या प्रोसेसमध्ये होतं काय,
तर जे प्रोडक्टिव्ह असेट तयार झालेले आहेत त्या प्रोडक्टिव्ह असेटचं तुम्ही स्क्रॅपमध्ये कन्व्हर्शन करता. बरोबर आहे. देशाचा जीडीपी ते जे काही कॉन्ट्रीब्युशन होत असतं ते थांबतं. अनएम्प्लॉयमेंट तयार होते. इतकंच नाही तर ते जे युनिट असतं ते गव्हर्नमेंटला जे वेगवेगळे टॅक्स देत असतं ते टॅक्स पण तुमचे बंद होतात. खरं आहे. तर ह्या पद्धतीने जी रिकव्हरी सिस्टीम जी अवलंबून केली जाते त्याचा मला वाटतं पुनर्विचार केला पाहिजे. बरं बरं. दुसरा भाग असा याच्यामध्ये की जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर डीआरटी किंवा सरफेसी याखाली तुम्हाला किती रिकव्हरी मिळाली आतापर्यंत. तर स्टॅटिस्टिक असं सांगतं की डीआरटी कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला 5 ते 7% रिकव्हरी मिळाली. सरफेसी ऍक्ट खाली तुम्हाला 12 ते 15% रिकव्हरी मिळाली. आयबीसी मध्ये मात्र तुम्हाला 42% रिकव्हरी मिळाली. पण हे जी रिकव्हरी तुम्ही आयबीसीची विचार करता या आयबीसी मध्ये फक्त कॉर्पोरेट डेटर्स आहेत. मेन एमएसएमई जो सेक्शन आहे की तो आहे तो मेनली प्रोप्रायटरशिप कन्सर्न्स किंवा पार्टनरशिप आहेत आणि आयबीसी मध्ये फक्त कॉर्पोरेट्स घेतले जातात. आता तरी परिस्थिती अशी आहे. त्याच्यामुळं रिकव्हरीची आपण सो कॉल्ड रिकव्हरीचे जे प्रयत्न आहेत त्याची दिशा चुकीची आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. बरं बरं. म्हणजे ज्या पद्धतीने बँका रिकव्हरी करतात कुठलीही वेळ न देता ती फार चुकीची प्रक्रिया आहे असं तुमचं मत आहे. मात्र सर मग जेव्हा आयबीसीचा हा जो कायदा आहे ह्या कायद्याअंतर्गत जामीनदाराच्या वैयक्तिक मालमत्तेच्या विक्रीद्वारे बँकांकडून काही वसुली केली जाते मग त्यावरती तुमचं काय मत आहे? मग परत इथे आपण जी काही सिस्टीम अडॉप्ट करतो ती देशाच्या हिताची नाहीये. बरं. मी एक बिझनेस सुरू करतो. मला बिझनेस सुरू करताना 2 लोक मी गॅरेंटर म्हणूनही उभी करत असतो. मी स्वतः गॅरंटी देत असतो. बरोबर. मी बिझनेस करण्याचा माझा मोटिव्ह प्रॉफिट मिळवणं हा आहे हे वादातीत सत्य आहे. पण हे करत असताना मी देशामध्ये प्रोडक्टिव्ह असेट तयार करत असतो. मी देशामध्ये एम्प्लॉयमेंट तयार करत असतो. बरोबर आहे. मी देशाला करोडो रुपयाचा टॅक्स जमा करतो आणि मी एम्प्लॉयमेंट करत असताना त्या फॅमिलीत जगत असतात आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा दोन्ही पद्धतीची एम्प्लॉयमेंट मी तयार करत असतो. बरोबर. मग अशा याच्यामध्ये जर का तुम्ही तो बिझनेसच मारायला निघालात रिकव्हरीच्या खाली आणि एवढं करून जे स्टॅटिस्टिक सांगतं तुम्ही किती वसुली केलीत एवढं करूनही तुमची वसुली अशी काही खूप मोठी अशातला प्रकार नाही. जर तुमचे रिझल्ट चांगले येत नसतील तर तुम्ही जी काही सिस्टीम वापरता त्याच्याकडे परत एकदा त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. त्याच्याकडे थोडंसं क्रिटिकली अनालाइज केलं पाहिजे. त्या दृष्टीने माझं मत असं आहे की कुठलाही बिझनेस हा तुम्ही एक लिव्हिंग बिईंग म्हणून ट्रीट करा. एक जिवंत व्यक्ती म्हणून ट्रीट करा. आणि जेव्हा अकाउंट एनपीए होतं तेव्हा नेमकं काय होतं तर तो एक बिझनेस सिकनेस आहे. तो इंडस्ट्रियल सिकनेस आहे. माणूस आजारी पडला तर तुम्ही त्याला दवा देता औषध देता. बरोबर. क्रिटिकल असेल तर हॉस्पिटलाइज करता सलाईन लावता त्याला लाईफ सेव्हिंग ड्रग देता. मग बिझनेसच्या बाबतीत का नाही. आणि एक बिझनेसमन कितीतरी लोकांना जिवंत ठेवत असतो. मग त्याला जर का तुम्ही मारायला निघालात तर काय होईल. आणि आयबीसी खाली जे तुम्ही पर्सनल प्रॉपर्टी जी त्याची हे करताय एक कल्पना करा एखादा माणूस गेली 20 वर्ष 25 वर्ष चांगला बिझनेस करतोय. बँकांना चांगले पैसे त्यांनी कमवून दिलेत. लोकांना चांगले जॉब दिलेत. बरोबर. गव्हर्नमेंटला भरपूर टॅक्स दिलेला आहे. अशा माणसाचा जेव्हा तो अडचणीत येतो तेव्हा सगळेजण त्याला मारायला निघतात. खरं. आत्ताची जी परिस्थिती आहे की पर्सनल रिकव्हरीमध्ये त्याच्यामध्ये मला स्पेसिफिकली हे सांगायचंय की आपल्या देशामध्ये 95% ऑफ आवर पॉप्युलेशन इज जॉब सीकर. 5% ऑफ द पीपल दे आर जॉब गिव्हर्स. आणि ते जेव्हा कधी अडचणीत येतात तेव्हा त्यांच्या अडचणीत तुम्ही एवढी वाढ करता तर मुलगा जेव्हा बापाला पाहतो अडचणीत आहे मुलाची हिंमत होत नाही बापाचा बिझनेस जॉईन करावी. बापाची इच्छा होत नाही मुलांनी जॉईन व्हावं. मग या देशाची एंटरप्रिनरशिपच मारायला निघालोत का आपण. आणि संपूर्ण देश आपण काय मेंटली स्लेव्ह बनवणार आहोत का. नाही. खरं. तर या दृष्टीने या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि याचं पुनरावलोकन केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे.
पण मग सर आता तुम्ही हे बोलतायत हे केवळ फक्त बिझनेसमनच्या बाबतीत आहे. म्हणजे आता आपण खरं तर लोन किंवा घरांचे लोन असतील, हफ्ते असतील ते कोणी फेडत नसतील तर रिकव्हरी बँका करत असतात. मात्र आज बिझनेसमन मोठ्या प्रमाणात लोन उचलत असतात. जरी त्यांचा कोट्यवधींचा खरं तर फायदा होत असला तरी बऱ्याचदा ते म्हणजे बँकांना ते त्याचे हफ्ते देऊ शकत नाहीत अशी देखील परिस्थिती असते. अशा या बिझनेसमनसाठी तुम्ही आज उभं राहिलेले आहात. मला हेच विचारायचं की जेव्हा IBA सारखी सध्याची ही सुधारणा आहे ती MSME ला काही मदत करू शकते का आणि ती कशा प्रकारे करते त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली जो IBCची ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्या पाठीमागची कन्सेप्ट खूप चांगली आहे. बरं. ती कन्सेप्ट अशी आहे की बिझनेस जिवंत राहावा, एम्प्लॉयमेंट जिवंत राहावी. हं. पण ती करण्याची जी प्रोसेस आहे ती एवढी चुकीची आहे हं. की त्याच्यामुळे तो मूळ उद्देश साध्यच होत नाहीये. हं. हं. जेव्हा एखादं अकाउंट IBC मध्ये ऍडमिट केलं जातं तेव्हा तो जो ओनर असतो त्याच्याकडच्या सगळ्या पॉवर्स काढल्या जातात हं. आणि त्या पॉवर्स डायरेक्टली जे लेंडर आहेत हं. त्यांच्या ताब्यात जातात. हं. आता माझं म्हणणं असं आहे की लेंडरचा जॉब काय? पैसे पुरवणं, बरोबर आहे. कॅपिटल पुरवणं. धंदा करण्याची अक्कल आहे का त्याच्याकडे? नाही. जो बिझनेसमन असतो त्याची कल्पकता असते, खरं आहे. तो व्हॅल्यू ॲडिशन करतो आणि त्या व्हॅल्यू ॲडिशन मधनं तो देशाला एक प्रकारचं GDP मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो, बरोबर. तुमच्या आर्थिक सिस्टीम मध्ये तो कॉन्ट्रीब्यूट बरोबर करत आहे. असतो. बरोबर आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने त्या लोकांना जर तुम्ही अडचणीत आणलं तर देशाची एंटरप्रिनरशिपच अडचणीत येईल आणि जर देशात एंटरप्रिनरच तयार होणार नसतील तर पुढे काय होणार आहे? जर नवीन इंडियन मल्टीनॅशनल्स आपल्याला तयार करायचे असतील, नवीन टाटा, बिर्ला किंवा अंबानीज आपल्याला हवे असतील तर आपल्याला जेव्हा एखादा एंटरप्रिनर त्याचा बिझनेस सुरू करतो तेव्हा ती जी त्याची अवस्था असते ती बाल्यावस्था असते. बरोबर. त्या अवस्थेत त्याला सफिशियंट प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्याला एनकरेज केलं पाहिजे आणि जर कुठं तो धडपडत असेल, अडचणीत येत असेल तर त्याला हातही दिला पाहिजे. बरोबर. आणि ते बँकाच करू शकतात. ते बँका करू शकतात. खरं आहे. खरं आहे. म्हणजे थोडक्यात कायद्यामध्ये काही सुधारणा आणण्याची गरज आहे. कायद्यात सुधारणा आणण्याची गरज आहे आणि याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. बरोबर. बरोबर. आत्ताचे जेवढे काही कायदे आहेत, जेवढे काही कानून आहेत याच्या पाठीमागची एक धारणा अशी आहे की बँकर्स काही चूक करत नाहीत. बँकर्स आर नेव्हर रॉंग. बॉरोअर्स चीटर आहेत. म्हणजे हीच खरं मोठे हे आहे. हा पॅराडाइम शिफ्ट व्हायला पाहिजे. बरोबर. आणि आज जो दृष्टिकोन अवलंबला आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणता की बँका वाचल्या पाहिजेत, बँकांची रिकव्हरी व्हायला पाहिजे. अरे हा दृष्टिकोनच चुकीचा आहे. बिझनेस वाचला तर बँका आपोआप असतील. 95% of the MSME, particularly I am talking about MSME, they are very loyal. त्यांना त्यांच्या दारावरती कुणी आलेलं रिकव्हरीसाठी त्यांना सहन नाही होत. बरोबर आहे. बरोबर आहे. माझ्याकडे असे कित्येक लोक आहेत की आत्महत्या करण्याच्या अवस्थेत आलेली आहेत. मग आपण नेमकं काय कमवायचा प्रयत्न करतोय? तुम्ही खरंच बँका वाचवायच्या आहेत का तुम्हाला? आणि जर तुम्हाला खरंच बँका वाचवायच्या असतील तर ही सिस्टीम बदली करा. कारण प्रत्येक बॉरोवर कधी ना कधीतरी अडचणीत येईल आणि जेव्हा तो अडचणीत येईल तेव्हा जर तुम्ही त्याला मारायला निघालात तर बँका लोन कुणाला देणार? खरं आहे. खरं आहे. याच्यामध्ये एक महत्वाचा पॉईंट मला असं सांगायचं आहे की जर तुम्ही असे प्रत्येक युनिट जर का तुम्ही मारत गेलात तर देशाची एंटरप्रिनरशिप मारली जाईल आणि पूर्ण देश एक स्लेव्हरी मेंटॅलिटीने उभा राहील. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक मुलगा, प्रत्येक माबाप आपल्या मुलाला कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी तयार करतील. आपण एंटरप्रिन्युअर्स प्रोड्यूस करणार नाही. बरोबर. हा मुद्दा फार महत्वाचा आहे इथे. खरं आहे. खरं आहे. म्हणजे थोडक्यात कायद्यात बदल आणणं फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं सर आता आपण हा कोरोनाचा काळ गेल्या 2 वर्षांपासून बघतोय आणि या 2 वर्षांमध्ये जर बघितलं तर उद्योग क्षेत्रामध्ये किती मोठे बदल झालेले आहेत. अनेक उद्योगधंदे बंदही पडले केवळ आणि केवळ म्हणतात ना की हफ्ते चुकवले नसतील किंवा इतर काही कारणं असतील, तेवढा मागणी नव्हती, पुरवठा नव्हता, ह्या सगळ्याचा तोटा खरं तर ह्या बिझनेसमनला झाला. मग ह्या NPAतून नेमकं बाहेर पडायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे त्याबद्दल काय सांगाल? NPA मधनं बाहेर पडायचं असेल ना तर तुमचे विचार करण्याची पद्धत बदलायला पाहिजे. ॲज अ बॉरोवर आत्ताचा जो बॉरोवर आहे तो त्याच्या बिझनेसकडे बँकेच्या नजरेतनं बघतो. तो त्याचा पूर्ण बिझनेस बँकेच्या दृष्टिकोनातनं पाहत असतो. व्हायला उलटं पाहिजे. त्यांनी बिझनेसच्या दृष्टिकोनातनं बँकेला पाहायला पाहिजे.
कोण कोणासाठी आहे? बँक व्यवसायासाठी आहे की व्यवसाय बँकेसाठी आहे? हम्म, जर बँक व्यवसायासाठी असेल हम्म, तर सगळ्यात आधी व्यवसाय सांभाळला पाहिजे, बँक बरोबर आहे. नंतर. हम्म, तुमचा व्यवसाय जर का उभा राहिला, तुम्ही व्यवसायात स्ट्रॉंग उभे राहिलात, तर तुम्ही बँकांचे सगळे पैसे परतफेड करू शकता. बरोबर आहे. अशा याच्यामध्ये जे मी किंवा आमची जी कंपनी जी आहे, जी धोरण अडॉप्ट करते, हम्म, ते असं असतं की बाय टाइम लिगली, हम्म, कायदेशीररित्या टाइम बाय करा. हम्म, बरेच वेळा लोक माझ्याकडे येतात, साहेब ते पुढच्या 3 महिन्यात माझं अकाउंट एनपीए होतंय, तर मला कुठल्याही परिस्थितीत एवढे पैसे पाहिजेत तर मी वाचेल. हम्म, मी त्याला सांगतो, तुला पैसे नाही पाहिजेत, हम्म, तुला वेळ पाहिजे. हम्म, अशा कितीतरी केसेस आहेत. मी त्यांना सांगितलं, जर तुला 1 वर्ष मिळालं, 2 वर्ष मिळाली, बँकांना पैसे नाही दिले, तर तू वाचशील? सर वाचेल. तेव्हा मी ठामपणे त्यांना सांगतो, स्टॉप पेईंग बँक, डोंट पे बँक. हम्म, पहिला रोडमॅप बनवा. हम्म, तुम्ही याच्यातनं कसे बाहेर पडाल याचा विचार करा. बरोबर आहे. आणि तुमचा बिझनेस जेवढा तुम्हाला समजतो, हम्म, तेवढा कुठल्याही कन्सल्टंटला, कुठल्याही ॲडव्होकेटला कळत नाही. हम्म, बँकांना तर नाहीच नाही. हम्म, दे आर लेंडर्स, दे आर नॉट बिझनेस ओरिएंटेड पीपल, दे आर नॉट एंटरप्रिन्युअर्स. खरं आहे. तर तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला. आणि दुसरी जी तुमची गरज असते, की तुम्ही प्रत्येक वेळी म्हणता की मला पैसे पाहिजेत याच्यातनं बाहेर पडायचा, त्यासाठी माझा परत एक सल्ला असा आहे की कॅपिटल इज नथिंग बट डिस्काउंटिंग ऑफ फ्युचर प्रॉफिट. हम्म, तुमच्याकडे जर का प्रॉफिटेबल व्हेंचर असेल तर पैसे उभे करू शकतो. मी आतापर्यंत हजारो लोकांना पैसे उभे करून दिलेत, तुम्हालाही करून देऊ शकतो. हम्म. म्हणजे थोडक्यात दृष्टिकोन बदलणं, त्याचबरोबर कायद्यात सुधारणा करणं हे फार महत्वाचं आहे. तरच पुढे जाऊन देशाची आर्थिक स्थिती अजून चांगली होईल, बळकट होईल. उत्तम होईल, बळकट होईल. हे तर फार महत्वाचं आहे. आणि व्यावसायिक घडतील, बिझनेसमन घडतील आणि अर्थात आपल्याला आपल्या देशाला फार गरज आहे. जसं तुम्ही आता म्हणालात तसं की कायद्यात थोडीशी बदल केले तर नक्कीच याचा फायदा होणार आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण जाणून घेतो नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजेच एनपीए मधून बाहेर कसं पडाल, आणि याविषयी अधिक मार्गदर्शन करतायत आपल्याला डॉक्टर विश्वास पानसे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर ह्या सगळ्याबद्दल जाणून घेतो, एनपीए बद्दल. मात्र नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सचं जर परफॉर्मिंग ॲसेटमध्ये रूपांतर करायचं असेल तर नेमकं काय धोरण अवलंबलं पाहिजे, ह्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आपल्याकडे जी काही प्रेझेंट सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये आपला नॉन परफॉर्मिंग ॲसेट किंवा एनपीए हा बँकिंग सिस्टीममध्ये असलेला एक प्रकारचा डिसीज आहे किंवा एक रोग आहे म्हणून समजा. बरं. पण याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मात्र खूप अमानवी आहे. इन द सेन्स, एखादा माणूस जर आजारी पडला तर आपण त्याला दवाखान्यात नेतो, सिरियस असेल तर हॉस्पिटलमध्ये टाकतो. त्याच्यावरती जर का अजून काही इश्यू असतील तर त्याच्यावरती आपण जास्त व्हेंटिलेटर वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला वाचवायचा प्रयत्न करतो. बरोबर. हेतू काय, तो तो माणूस परत हेल्दी होऊन तयार. तोच दृष्टिकोन आपण बिझनेससाठी नाही वापरत होतो. आपल्याकडं एनपीए हा रोग घालवायचा म्हणजे कसा, तर त्याला परत परफॉर्मिंग मध्ये कन्वर्ट न करता तो एनपीए झाला म्हणजे त्याला मारूनच टाका. आणि मग त्याला मारून टाकायचं आणि म्हणायचं आता आमच्याकडे एनपीएच नाहीये. ही जी अमानवीय वृत्ती आहे किंवा अमानवीय विचार आहेत, याला चेंज करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आता प्रश्न येतो तो इंडिव्हिज्युअल बॉरोअर्सचा. त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी आमच्यासारख्या कन्सल्टंटचा सुरुवातीपासून सल्ला घेतला पाहिजे. अकाउंट स्ट्रेसमध्ये आल्यापासून इकडनं पैसे गोळा कर, तिकडनं पैसे गोळा कर, मित्रांच्याकडनं घे आणि बँकेत पैसे भर, किंवा प्रायव्हेट लोन घ्या आणि पैसे भरा बँकेचं, हे धोरण बिलकुल करू नका. बरं बरं. फर्स्ट ऑफ ऑल, स्टॉप पेईंग बँक, डोंट पे बँक. तुमचा पूर्ण बिझनेस एकदा इव्हॅल्युएशन करा. तुमचा पूर्ण रोडमॅप बनवा की मला याच्यात मी कसा बाहेर पडेल. तुमचा बिझनेस हाच तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. तुमचा बिझनेस वाचला, तुमचा बिझनेस चांगला चालला तर तुम्ही सगळे आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल, इन्क्लुडिंग बँक. आमचा या लोकांना सल्ला असा आहे की तुम्ही बँकेकडनं टाइम कसा बॉरो करायचा, अल्टरनेट फंडिंग कसं उभं करायचं, बिझनेस पुन्हा कसा रिवाईव्ह करायचा, या दृष्टीने आम्ही पूर्ण हँड होल्डिंग करून त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करू.
अगदी अर्थात म्हणजे थोडक्यात बिझनेसचं पुनरुज्जीवन करण्याचा तुमचा हा प्रयत्न आहे आणि मला वाटतं की खूप चांगला प्रयत्न, चांगला खरं तर तुम्ही संदेश ह्या सगळ्याच्या माध्यमातून देतात. एक चांगलं धोरण जर अवलंबलं तर नक्कीच आपले बिझनेस टिकू शकतात. मात्र त्यामध्ये काही सुधारणा करणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण देशासाठी ते फार हिताचं ठरू शकतं. बरोबर आहे. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.